नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विकास आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या पाश्चात्य राजकीय विचारवंत या लेक्चर सिरीजमध्ये आजचा आपला दुसरा व्हिडिओ किंवा दुसरा लेक्चर आहे। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण कन्फ्युशियस या महान चीनी दार्शनिकाचा किंवा महान या चीनी विचारवंताचा आपण अभ्यास केला, त्यांच्याबद्दल आपण माहिती घेतली। आजच्या या लेक्चरमध्ये आपण अशाच एका महान तत्त्वज्ञाचा, एका महान विचारवंताचा अर्थात प्लेटो यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्लेटो यांचा जीवन परिचय बघणार आहोत आणि यानंतरच्या भागामध्ये आपण त्यांच्या आदर्श राज्याची संकल्पना असेल किंवा त्यांनी न्यायाचा सिद्धांत मांडला त्याबद्दलची माहिती असेल किंवा त्यांच्या जे आयडिया किंवा कल्पनेसंबंधीचे प्लेटोचे विचार असतील त्याबद्दल आपण टप्प्याटप्प्याने आपण माहिती घेत जाऊ। आजच्या लेक्चरमध्ये आपण त्यांच्या जीवनावरचा एकंदरीत प्रभाव असेल किंवा त्यांची ज्या विचारांची किंवा त्यांच्या चरित्राची, व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली आणि अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्या प्लेटो यांच्या विचारांना प्रभावित करतात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की प्लेटो हे एन्शियंट ग्रीक फिलॉसॉफर होते, अर्थातच प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ किंवा विचारवंत होते। एथेन्समधील जे प्लेटोनिक अकादमी या तत्कालीन महाविद्यापीठाचे ते संस्थापक होते। आपल्याला असं म्हणता येईल की प्लेटो यांचे गुरु सॉक्रेटिस आणि प्लेटो यांचे शिष्य ॲरिस्टॉटल यांच्या सोबतीने त्यांनी नैसर्गिक तत्त्वज्ञान असेल किंवा शास्त्र आणि त्याचप्रमाणे पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा पाया घातल्याचं आपल्याला म्हणता येईल। आपल्याला या ठिकाणी हेही सांगता येईल की तत्त्वज्ञान असेल किंवा फिलॉसॉफी असेल याची जी सर्वप्रथम मांडणी केली किंवा सांगण्याचं काम केलं हे प्लेटो यांनीच केलं असे आपल्याला म्हणता येईल। मानवी जीवनाच्या विविध किंवा बहुतेक क्षेत्रांमध्ये प्लेटो यांनी लिखाण केलेलं आहे। त्यांनी त्याबद्दलचे विचार मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। यामध्ये कला असेल, साहित्य असेल, न्याय, नीतिशास्त्र, राजकारण, लष्कर, शिक्षण आणि इतरही काही गोष्टींबद्दल प्लेटो यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। सॉक्रेटिस हे प्लेटोंच्या समकालीनच होते। सॉक्रेटिस हे प्लेटोंचे मित्र होते आणि त्यांचे गुरुसुद्धा होते, त्यांचे शिक्षकसुद्धा होते असं आपल्याला म्हणता येईल। सॉक्रेटिस यांनी लोकांना विचार करण्यासाठी उद्युक्त करण्याचं काम केलं, त्यांनी लोकांची प्रतिभा जागवण्याचं काम केलं। त्या काळातलं जे ॲरिस्टोक्रॅट शासन होतं त्याच्या विरोधी विचार मांडण्याचं काम केलं। जे ॲरिस्टोक्रॅट्स, जी सामान्य जनता होती यांचं दमन करत होते, यांचं शोषण करत होते, त्याविरुद्ध आवाज उठवण्याचं कार्य हे सॉक्रेटिस यांनी केलं। लोकशाहीबद्दल त्यांनी विचारही मांडल्याचं आपल्याला दिसून येतं। अर्थात त्या काळात तशा अर्थाने लोकशाही अस्तित्वात नसली तरी सॉक्रेटिस यांचं असं म्हणणं होतं की लोकांना लोकशाही विचारांबद्दल आधी जागृत केलं पाहिजे, शिक्षित केलं पाहिजे आणि त्यानंतर लोकशाहीची किंवा डेमोक्रेसीची खऱ्या अर्थानं व्यवस्था उभारली पाहिजे असं सॉक्रेटिस यांचं म्हणणं होतं। त्यांनी याच्यावरती लेक्चर दिलेले आहेत, त्यांनी याच्यावरती विस्तृत माहिती लोकांना सांगितली, लोकांचं प्रबोधन केलं। मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की सॉक्रेटिस यांनी या संदर्भात कुठलंही लिखाण त्यांनी केलेलं नाही आणि सॉक्रेटिस यांचे विचार हे लिहिण्याचं काम किंवा ते लिखित स्वरूपात लोकांसमोर आणण्याचं काम हे प्लेटो यांनी केल्याचं आपल्याला सांगता येईल। आणि म्हणून आपल्याला असंही सांगता येईल की सॉक्रेटिस यांनी कुठलंही लिखाण जरी केलेलं नसलं तरी प्लेटो यांनी तब्बल 36 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि द रिपब्लिक हे त्यांचं मुख्य कार्य किंवा अतिशय फेमस असं पुस्तक आहे असं आपल्याला म्हणता येईल। त्यांनी इतरही काही पुस्तकं लिहिलेली आहेत, अर्थातच त्याबद्दल आपण नंतर चर्चा करणारच आहोत। आपल्याला असंही सांगता येईल की सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल ही गुरु शिष्यांची अशी परंपरा राहिलेली आहे आणि त्यांच्यामध्ये एक चांगला बॉन्ड असेल किंवा चांगला संबंध असेल जो त्यांनी तत्त्वज्ञानाच्या मार्फत त्यांनी फॉर्म केलेला आहे, त्यांनी तो सांगितलेला आहे। मित्रांनो, प्लेटो यांचा जन्म हा इसवी पूर्व 428 किंवा काही ठिकाणी 427 असंही लिहिलं जातं, काही ठिकाणी 424-23 इसवी पूर्व अशीही नोंद घेतली जाते। मात्र सर्वार्थाने जी त्यांच्या जन्माची तिथी मानलेली आहे किंवा अंगीकृत केलेली आहे, स्वीकारलेली आहे ती 428 इसवी पूर्व हीच आहे असं म्हणता येईल। त्यांचा जन्म हा अथेन्स, ग्रीसमध्ये झाला। त्यांचा मृत्यू हा इसवी पूर्व
348 किंवा काही ठिकाणी 347 या इसवी सन पूर्वच्या सालातील दिलेला किंवा वर्णन केलेला आपल्याला आढळून येतो. त्यांचा मृत्यू देखील अथेन्स ग्रीसमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येईल. सॉक्रेटिसच्या शिकवणुकीसोबतच त्यांच्या अकाली मृत्यूचाही प्लेटो यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडल्याचं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, प्लेटो यांचा जन्म हा अथेन्समधल्या एका श्रीमंत एका अमीर उमरावातल्या घराण्यात झाला. त्या काळी अथेन्समध्ये किंवा ग्रीसमध्ये ही बहुसंख्य जनता किंवा बहुसंख्य लोक हे शेतकरी वर्गातले होते, नोकरदार वर्गातले होते, काम करणारे होते किंवा त्यातले बहुतांशी लोक काही गुलाम किंवा स्लेव असेही होते. अथेन्स किंवा ग्रीसमध्ये काही मूठभर ॲरिस्टोक्रॅट्स किंवा ब्युरोक्रॅट्स या वर्गाचं शासन होतं. आणि मित्रांनो, हे शासन कट्टर पद्धतीचं होतं. ते त्यांच्यासमोर कोणाचाही सहजासहजी निभाव लागू द्यायचे नाहीत. प्लेटो याचा जन्म कारण की श्रीमंत घराण्यात झाला होता. आणि आपल्याला असं सांगता येईल की त्या काळात जे काही लिबर्टी होती, जे काही स्वातंत्र्य, फ्रीडम जे काही मिळायचं ते बहुसंख्यक श्रीमंत लोक असतील त्यांनाच त्याबद्दल ते मिळायचं स्वातंत्र्य त्यांना होतं. विचार मांडण्याचं स्वातंत्र्य असेल, वस्तूंच्या खरेदी विक्री स्वातंत्र्य असेल किंवा जीवनातल्या इतरही काही अधिकार, काही लिबर्टीज त्यांना उपलब्ध होत्या, ज्या साधारण व्यक्तींना, गरीब किंवा ज्या त्या काळातले काही स्लेव होते, गुलाम होते, त्यांना अजिबात उपलब्ध नव्हत्या असं आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला असंही सांगता येईल की प्लेटो यांनी त्यामुळेच, कारण की ते श्रीमंत होते म्हणून ते त्यांचे विचार मांडू शकले, ते त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकले. एक गोष्ट अशी होऊ शकते की त्या काळात एखादा जो स्लेव असेल, जो गुलाम असेल, तो प्लेटोपेक्षा हुशार बुद्धीचा असू शकतो, मात्र श्रीमंतीच्या आणि जेणेकरून त्या अनुषंगाने मिळणाऱ्या लिबर्टी किंवा स्वातंत्र्याच्या अभावामुळे त्यांनी त्याचे विचार मांडलेले नसतील असे आपल्याला या ठिकाणी शक्यता व्यक्त केली जाऊ शकते. तर अशा या ॲरिस्टोक्रॅट्स किंवा जे सामंतवादाचा जो वर्ग होता, या सामंतवादी व्यवस्थेविरुद्ध सॉक्रेटिस यांनी लोकांमध्ये जी जनजागृती करण्याचा जो प्रयत्न केला, त्यांना शिक्षित करण्याची त्यांची जी इच्छा होती, त्यांचा जो प्रयत्न होता, अर्थातच तो या जे ब्युरोक्रॅट्स असतील किंवा त्या काळचे जे ॲरिस्टोक्रॅट्स असतील त्यांनी तो हाणून पाडला. त्यांनी एका असेंब्लीची बोलावणी केली, घोषणा केली. त्या असेंब्लीच्या समोर सॉक्रेटिस यांना उभं करण्यात आलं आणि अशा असेंब्लीच्या समोर बोलवण्यात येऊन असेंब्लीच्या समोर त्यांची निंदा नालस्ती करण्यात आली. विविध कोट्या करून त्यांचा उपहास करण्यात आला. त्यानंतर त्यांना भर सभेमध्ये विषाचा प्याला पिण्यास सांगण्यात आला आणि असा विष देऊन त्यांची हत्या घडवून आणली. मित्रांनो, आपल्याला असं लक्षात येईल की हे घडत असताना ही साधारण इसवी सन पूर्व 399 या सालातली घटना आहे. ही घटना घडली तेव्हा प्लेटो हे तरुण होते, 25-30च्या घरात होते आणि या घटनेचा त्यांच्या मनावर कुठेतरी फार विपरीत परिणाम झाला असे आपल्याला म्हणता येईल. जर प्लेटो यांच्यावर खऱ्या अर्थानं प्रभाव जर आपल्याला बघायचा असेल तर याच्यामध्ये त्यांच्या जीवनात घडलेल्या दोन इव्हेंट्सचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल. एक अर्थातच सॉक्रेटिस यांच्या भेटीचा. सॉक्रेटिस त्यांना भेटले. सॉक्रेटिसचं तत्त्वज्ञान ऐकून, सॉक्रेटिसची विद्वत्ता पाहून प्लेटो हे सॉक्रेटिसचे शिष्य झाले आणि आयुष्यभर प्लेटो यांनी सॉक्रेटिस यांचं शिष्यत्व पत्करलं आणि त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या तत्त्वज्ञानावर, त्यांच्या विचारावर दुसऱ्या गोष्टीचा प्रभाव हा झाला. ती गोष्ट होती अथेन्स आणि स्पार्टा या दोन नगरराज्यांमधलं युद्ध. हे युद्ध साधारण इसवी सन पूर्व 409 आणि 404 या साली झाल्याचं आपल्याला दिसून येतं. या युद्धामध्ये मित्रांनो अथेन्सचा पराभव झाला. या पराभवाची कारणं नमूद करताना प्लेटोच असं सांगतात की स्पार्टा यांच्याकडे वेल अरेंज्ड, वेल ऑर्गनाइज्ड अशी मिलिटरी होती. त्यांचं अतिशय बळकट असं लष्कर होतं, ही पहिली गोष्ट ते सांगतात. आणि त्याचप्रमाणे स्पार्टन यांच्याकडे अतिशय चांगली इकॉनॉमी होती, चांगली अर्थव्यवस्था ही स्पार्टा या नगरराज्याची होती. त्यामुळे सुद्धा अथेन्स या राज्याचा पराभव झाला आणि अथेन्समध्ये जी काही लोकशाही होती ती संपुष्टात आली. अर्थात लोकशाही ही नावालाच होती. आपल्याला असं माहीतच आहे की 1864 या साली अब्राहम लिंकन यांनी गॅटसबर्ग स्पीचमध्ये, जे त्यांचं 2.5 मिनिटाचं स्पीच होतं, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की फॉर द पीपल, म्हणजे डेमोक्रेसीचं त्यांनी सांगितलं की फॉर द पीपल, बाय द पीपल अँड ऑफ द पीपल. आणि ही जी शासन व्यवस्था आहे ही खऱ्या अर्थानं डेमोक्रेसी म्हणून आपण डिफाईन करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्याच्या नंतर असणाऱ्या किंवा त्याच्या आधी ज्या काही शासन व्यवस्था होत्या
त्यामध्ये याचा जर अंश आपल्याला आढळला तर ती व्यवस्था लोकशाही व्यवस्था आहे असं आपण समजतो, असं आपण ते अधोरेखित करतो. तर मित्रांनो, अथेन्सचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि याचं शल्य कुठेतरी प्लेटो यांच्या मनाला होतं. 399 इसवी सन पूर्वमध्ये त्यांच्या गुरु अर्थात सॉक्रेटिसची हत्या पण झाली आणि त्यानंतर त्यांनी अथेन्स सोडलं आणि संपूर्ण ग्रीसभर ते फिरून आले. त्यांनी भटकंती केली आणि हे इसवी सन पूर्व साधारण 399 ते 387चा हा काळ होता. आणि या 12 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी सॉक्रेटिसचं तत्त्वज्ञान असेल, सॉक्रेटिसचे विचार असतील, त्यांचं शिक्षण असेल, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य केलं. यानंतरच्या मधल्या काळामध्ये मित्रांनो त्यांनी भरपूर लिखाण केलं. आधी जे ते 12 वर्ष फिरले त्यामध्ये त्यांनी मॅथ्स असेल, म्हणजे बीजगणित असेल, भूमिती असेल, जिओमॅट्री, जिओलॉजी असेल, युनिवर्स असेल, काही धार्मिक गोष्टी असतील, काही तत्त्वज्ञान असेल इत्यादींचा त्यांनी अभ्यास केला. आणि त्यानंतरच्या मधल्या काळामध्ये त्यांनी यावरती समग्र असं लिखाण केलं. द सेंट्रल आयडिया ऑफ जस्टिस, न्यायाची त्यांची जे केंद्रीभूत आयडिया आहे, संकल्पना आहे, हे त्यांनी लिहिली. त्यांनी करेजबद्दल लिहिलं, विजडमबद्दल लिहिलं, इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी अर्थातच व्यक्ती आणि समाज याबद्दलचे विचारसुद्धा त्यांनी या काळात लिहिल्याचं आपल्याला दिसून येतं. याच काळात मित्रांनो त्यांनी त्यांच्या द रिपब्लिक या महान ग्रंथांची रचनासुद्धा केल्याचं आपल्याला लक्षात येईल. नंतरच्या काळामध्ये प्लेटो यांनी आर्ट, डान्स, ड्रामा, म्युझिक, आर्किटेक्चर, इथिक्स अँड मोरॅलिटी अर्थातच काही कला असतील, नृत्य असेल, संगीत असेल, नाट्य असेल, इथिक्स आणि मोरॅलिटी म्हणजे नैतिकता असेल, या बाबतीतसुद्धा त्यांनी लिखाण केलं आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी विचार मांडण्याचं काम केलं. या सगळ्या विचारांचा सुद्धा त्यांच्या लिखाणामध्ये त्यांनी समावेश केला. मित्रांनो, प्लेटो यांना फर्स्ट युटोपियन फिलॉसॉफर असं सुद्धा म्हणतात. युटोपियन ही जी फिलॉसॉफी आहे किंवा युटोपियन स्टेट म्हणजे हे असं असतं जे अस्तित्वात नसतं, जे कधी अस्तित्वात येऊ शकत नाही, कारण ते अतिशय कल्याणकारी किंवा अतिशय आदर्श अशा राज्याची किंवा अशा जगाची, अशा विश्वाची ती कल्पना असते. त्याबद्दलही प्लेटो यांनी त्यांचे विचार मांडल्याचे दिसून येतात. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरसाठी एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्लेटो यांची राज्याची संकल्पना, त्याचप्रमाणे त्यांचा न्यायाचा सिद्धांत आणि आयडियाबद्दल त्यांचे जे काही विचार आहेत ते आपण पाहणार आहोत. धन्यवाद.